कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार मोबाईल ॲप लॉन्च केलं आहे। मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कृषी विभागाच्या खरीप आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या ॲपचं नुकतंच उद्घाटन झालं। महाविस्तार ॲपमधून शेतकऱ्यांना शेतीपूरक माहिती मिळणार आहे। या ॲपच्या मदतीनं शेतकऱ्यांना ऑडिओ आणि व्हिडिओ पद्धतीनं शेतीपूरक मार्गदर्शन केलं जाणार आहे। शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायमच शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांना लाभ देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेत शेतकरी विकासाचा पाया रचला होता। याचीच परिणिती आज महाविस्तार ॲप विकसित करण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपुढे येत आहे। महाविस्तार ॲपचं वैशिष्ट्य काय? महाविस्तार ॲप हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे। यामध्ये शेतकऱ्यांसाठी मराठी भाषेतील चॅटबॉट देण्यात आलेला आहे। या चॅटबॉटला शेतकरी प्रश्न विचारू शकतात, त्याची उत्तरं चॅटबॉट काही सेकंदात शेतकऱ्यांना देतो। त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कामात मदत होईल असा दावा राज्य सरकारनं केला आहे। कोणती माहिती मिळणार? हवामान बदलाच्या संकटामुळे शेतकऱ्यांसमोर नवनवीन आव्हानं निर्माण होऊ लागली आहेत। त्यामुळे महाविस्तार ॲपमध्ये हवामान अंदाज, शेतीतील लागवड, लागवडीची पद्धत, कीड व्यवस्थापनाच्या पद्धती, बाजार भाव, पीक व्यवस्थापन, खतांचा वापर, पीक सल्ला, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था आणि डीबीटीवरील योजनांची माहिती या ॲपवर मिळेल। महाविस्तार ॲपचा चॅटबॉट अचूक उत्तर देत असल्याचा दावाही कृषी विभागानं केला आहे। त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअॅपवर देखील महाविस्तारचा चॅटबॉट उपलब्ध करून दिला जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना हवामान अंदाज, कृषी सल्ला, बाजारभाव व्हॉट्सअॅपवरून पाहता येतील। महाविस्तार ॲप कसं वापरावं? महाविस्तार ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे। शेतकऱ्यांनी मोबाईलमधील प्ले स्टोअरवर जाऊन महाविस्तार ॲप असं सर्च करावं। महाविस्तार ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावं। त्यानंतर ॲपवर नोंदणी करून लॉग इन आयडी तयार करून घ्यावा। लॉग इन आयडी तयार झाल्यानंतर शेतकरी लॉग इन वापरून महाविस्तार ॲपचा वापर करू शकता। महाविस्तार ॲपमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीशी निगडीत सगळ्याच समस्यांवर एकाच ठिकाणी उत्तर मिळणार असल्यानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आधुनिकतेकडे होणारी वाटचाल सोपी झाली आहे।